नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. राज्य मंत्रिमंडळाची 50% DA वाढीबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊ. याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. बंधूंनो, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4% वाढ करण्याबाबत राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना वाढीव DA वाढ लागू करण्यात येणार आहे. देशामध्ये काल 9 जूनपासून खऱ्या अर्थाने आचारसंहिता उठली. यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये सरकारी कर्मचारी, शेतकरी, निवृत्ती वेतनधारक व इतर विविध प्रलंबित असणाऱ्या बाबीवर निर्णय घेतले जाणार आहेत. महागाई भत्ता वाढीचा होणार निर्णय. राज्य शासन सेवेतील सरकारी, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% DA वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना एकूण 50% DA वाढ होईल. माहे जून पेड जुलै वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव DA. माहे जून पेड इन जुलै वेतन पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव 4% DAचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. तर माहे जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमधील DA फरकाची रक्कम जून वेतनासोबत अदा केली जाईल. कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून यामध्ये विविध प्रलंबित बाबीवर निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता समोर येत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रलंबित DA अधिकृत निर्णय घेतला. तर अशा रीतीने राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बातमी आवडली असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.